विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सगळ भोगिता होयताचे तुका मने चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होयताचे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने गधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशम ज्ञानमूर्तिंच साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथ
वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चोपितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजे योगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे वेदांत शास्त्रार्थनितं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं। जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। श्री संतांची माथा चरणावर श्री संतांची माथा चरणावर श्री संतांची माथा विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होयताचे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे नवे तर हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आद्यगुरु देहुनिवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा नवे नवे तर मानवी जीवानं जन्माला आलेला प्रत्येक जीवानं या देहाची जीवनाची जन्माची सार्थकता नेमकं कशा पद्धतीनं केली पाहिजे यावर गोड असा उपदेश सांगणारा संख्येनं लहान पण अर्थानं महान एकूण 3 चरणाचा तुकोबरायांचा गुरु उपदेश पर प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडला। विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे। तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संकल्पित वेळेमध्ये मिळालेल्या अवधीमध्ये अभंगाला एक प्रामाणिकपणाने स्पर्श करण्याचा एक प्रयत्न करायचा आहे। तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं सुद्धा नितांत गरजेचं। आज या हरि कीर्तनाचं आयोजन नियोजन काय कारणास्तव झालं तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे। कैलासवासी सौभाग्यवती सुभद्राबाई त्र्यंबक भागवत या आईसाहेबांना आपल्याकडून जाऊन आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालंय आणि त्यांचं प्रथम पुण्य स्मरण अर्थात वर्ष श्राद्ध त्यांचा संपूर्ण परिवार भागवत परिवारानं या ठिकाणी आयोजन नियोजन केलंय। मग त्यांच्या परिवारामध्ये एकूण सगळा शोकाकुल परिवार आहे। त्यांचे पती त्र्यंबक पंढरीनाथ भागवत 2 मुलं आहेत ज्ञानेश्वर त्र्यंबक भागवत दत्तात्रय त्र्यंबक भागवत
गंगा भागीरथी मीराबाई चांगदेव राऊत मुलगी आहे. दुसरी मुलगी आहे सौभाग्यवती हिराबाई रमेश जाधव. त्यांचे पुतणे आहेत श्रीमान भास्करराव निवृत्ती भागवत, त्यांच्या सुना नातवंडे, असा एकूण समस्त भागवत परिवार आणि या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी वेळात वेळ काढून आलेली सर्वच आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे रावळे मंडळी, या परिवाराच्या वतीनं मीही तुमचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आजच्या या सेवेसाठी समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्वच भजनी मंडळ गोड अगदी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी आहे. मिळालाच मला नंतर वेळ तर निश्चितच नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करेन. ही सर्वच मंडळी वयानं गुणानं ज्ञानानं मनाने मोठी असलेली मंडळी एकत्रित सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी करते. कारण आपल्याला वेळ आधीच बराच झालेला आहे आणि जास्त काही ताण मला तुम्हालाही द्यायचा नाही, मला पण घ्यायचा नाही. अगदी संकल्पित वेळेमध्ये आपली सेवा या ठिकाणी होणार आहे. सर्वच ही महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे अशोक भाऊ असतील, आदरणीय आमचे काका श्याम काका या ठिकाणी असतील, आदरणीय आमचे नामदेव महाराज असतील, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ चौकदार बाबा असतील, पेटीची साथ करण्यासाठी सचिन दादा असेल, मृदंगाची साथ करण्यासाठी जयहरी महाराज असतील, विनेकरी बाबा असतील, इकडे आमचं संपूर्ण भजनी मंडळ आहे. सर्वांच्या चरणी वंदन. आदरणीय परमार्थ प्रेमी आपल्या पंचक्रोशीतील संबंध महाराज मंडळींविषयी एक आगळं वेगळं प्रेम ज्यांच्या अंतःकरणामध्ये नेहमी अनुभवायला मिळतं आणि आजच्या या सेवेचं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रणही मला यांच्याकडून मिळालं. आदरणीय आपले सर्वांचेच लाडके सुधाप्पा, एक ज्येष्ठ वारकरी, तुमच्या गावचं भूमिपुत्र, आपणचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. सुंदर अगदी संगीत आहे, ज्याला जसा हवा पाहिजे आवाज आमचे दादा देत आहेत, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. युट्यूब चॅनलचं नाव काय आहे? जय हरी माऊली माऊली. सुंदर अगदी युट्यूब चॅनल ही आपल्याकडे आलेलं आहे. प्रक्षेपण या कीर्तनाचं त्यांच्या चॅनलवर परत होणार आहे. त्यांचेही मनस्वी आभार. बहुसंख्येनं महिला वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध सर्वांचीच मोठी गोड उपस्थिती आहे. सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते आणि त्यांच्याच परिवाराच्या वतीने आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ, त्यांचाही मला संपर्क झाला, फोन आला, आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण त्यांच्याकडूनही प्राप्त झालं. त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. माझ्याकडून अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतःकरणानं क्षमा. कारण काका, माझं असं एक वैयक्तिक मत आहे की हे जे व्यासपीठ आहे, ही जी जागा आहे, या जागेवर तुमचं आमचं नाव एखादं राहिलं तरी चालतं, कमी घेतलं तरी चालतं, पण होता होईल तितकं शक्य नाव देण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मायबापाच्या अंतःकरणानं सर्वांच्या चरणावर वंदन या ठिकाणी करते आणि उर्वरित संकल्पित वेळेमध्ये जो काही उपदेश तुकोबरांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलाय, त्या शब्दांचा कुठेतरी विचार करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करायचा आहे. आमच्या संतांनी आमच्या समोर अतिशय महत्वाचं चिंतन असं एक ठेवलेलं आहे की आमचे संत म्हणतात, आधी करून तुकोबराय, मौली ज्ञानोबराय, सगळे संतांचं म्हणणं आहे की वेगळी भक्ती, वेगळा परमार्थ करण्याचा तू अट्टहास करू नको. मग काय करावं? जन्मदात्या आई आणि वडिलांची सेवा करून जीवन कृतार्थ करून घेता आलं पाहिजे, जीवनाचा उद्धार करून घेता आला पाहिजे. मग वेगळी भक्ती, वेगळा परमार्थ करायची गरज नाही. घरातच जे तीर्थ आहे, घरातच जे दैवत आहे, त्या दैवताची जाण वेगळी तुला होणं गरजेचं आहे. मग साधारण तीर्थ नाहीये. मौली ज्ञानोबाई वर्णन करतायत, तुकोबराय सुद्धा वर्णन करतायत. सकल सकल तीर्थाची जे का माता पितरे ते सेवेसी केर शरीरे लोण कीजे. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. कुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेवले, पण कशाचा परिणाम आहे? आई वडिलांची सेवा त्यानं केली. मग अशा या कुंडलिकाकडून आम्हाला आदर्श घ्यायला मिळतो. नवे नवे तर सगळ्या संतांचा आग्रह आहे की काय, घरात आहे त्या तीर्थाची जाण तुला जर वेळीच झाली तर तुला वेगळी भक्ती, वेगळा परमार्थ करायची गरज नाही. पण संतांनी इमानदारीने उत्तर द्यायचं. संतांनी सांगितलेलं आम्ही खरंच ऐकतो का हो? ऐकतो का? बोलत नाहीत का निवर गायला? ऐकतो का? नाही. काल तुमच्याकडे पाऊस झाला का? पाऊस आज होणार आहे वाटतं का? जास्तच गरमी व्हायला लागली. आमच्या रानात
शिवरात्री म्हणतात. मग आता काय चालू आहे? पावसाळा चालू आहे, हिवाळा चालू आहे, उन्हाळा चालू आहे बाबा. उन्हाळा असताना पाऊस येण्याचा काय संबंध माहित नाही. काय संतांनी सांगितलेल्या विचारांकडे आम्ही कुठेतरी दुर्लक्ष केलं. आम्ही बिघडत चाललो म्हणून संसाराचं सूत्रही बिघडायला वेळ लागला नाही. पाऊस कधीही पडतोय, तुम्ही आम्ही उठून सुटून या पावसाला नाव ठेवतो. बाई वेळ नाही, काळ नाही, काही पाहत नाही, कधीही येतो कधीही जातो. जेव्हा लागतो तेव्हा येत नाही, जेव्हा पाहिजे नसतो तेव्हा आल्याशिवाय राहत नाही. पण आपापलं परीक्षण, स्वतःचं निरीक्षण माणसाला सुद्धा करता आलं पाहिजे. आपण स्वतःकडे आधी पडताळून पहा, आपण किती बिघडलो ते पहा, आणि मग पावसाला नाव ठेवण्यात मजा. बाबा पटतंय ना? खरंय का? कारण मी माझ्या मनचा एकही शब्द बोलणार नाही. कबीर महाराज वर्णन करत आहेत. सध्या समाजाचा भाव, समाजाचा हिशोब, समाजाचं राहण्याचं वागण्याचं प्रमाण किती बिघडत चाललंय. जिंदाबाद कोरोटी ना देवे मरे बाद पछतयो रामा, मरे बाद पछतयो रे. जिंदाबाद कोरोटी ना देवे मरे बाद पछतयो रामा, मरे बाद पछतयो रे. मुठभर चावल दावे धर के कौवा बाप भुलयो रे. भजन बिना किसी तरे अनाड़ी दुनिया, भजन बिना किसी तरे अनाड़ी दुनिया, भजन बिना किसी तरे. कबीर महाराज म्हणतात कधीतरी स्वतःचं सुद्धा परीक्षण माणसाला करता आलं पाहिजे. बाबा दोन प्रकारच्या नजरा आहेत. एक नजर जी कायम दुसऱ्याचं पाहते, एक नजर आहे ती कधी कधी स्वतःकडे सुद्धा पाहते. पण आपण जास्त कोणत्या नजरेचा वापर करतो? जी कायम दुसऱ्याच पाहते बरं का. एक बोट समोरच्याकडे असेल तर उरलेली 3 बोटं आपल्याकडे असतात. सतत तुम्ही आम्ही त्या एक बोटाचा विचार करणारी मंडळी, पण कधीतरी त्या 3 बोटांना सुद्धा काय सांगायचंय हे कुणी पाहायलाच तयार नाही. स्वतःचं परीक्षण करा, आपण किती बदलत चाललोय. आणि मग तोच बदलाव कबीर महाराजांच्या भाषा शैलीमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. काय समाज बिघडलाय, काय भावना, काय भाव समाजाचा बदललाय. जिंदा बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतयो रामा, मरे बाद पछतयो रे. मुठभर चावल दावे धर के कौवा बाप भुलयो रे. भजन बिना किसी तरे अनाड़ी दुनिया, भजन बिना किसी तरे. भजनाशिवाय गत्यंतर नाही. यामधूनही जर करून जायचं असेल तर भजन बिना कैसी तरी, भजन केल्याशिवाय या दोषातून मुक्तता कदापि मिळणार नाही. म्हणून मुळात घरात जे तीर्थ आहे त्याची जाण वेळीच म्हणून तुम्हाला आम्हाला गरजेचं आहे. आता माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की आई आणि वडील हा मुळात सांगण्याचा विषयच नाही बरं का. सांगण्याचा विषय नाहीये. कारण हल्ली समाज आई बापाची किंमत वाढली की नाही माहित नाही, पण सांगणाऱ्याची वाढली असं म्हणायला अडचण. कुणीतरी बाहेरच्यानं यावं, आम्हाला आई सांगावी, आम्हाला बाप सांगावा, मग त्यांचं ऐकून आमच्या डोक्यात प्रकाश पडावा. हीच मुळात मोठी शोकांतिका आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, संतांचे शब्द आहेत. फार गहन अर्थ या शब्दांमध्ये आहे. कधीतरी विचार, आई सांगतायत, संत इतर कोणत्याच नात्याचं वर्णन कधीच करत नाही, आणि केलं तरी विरोधाभास त्या वर्णनामध्ये दिसून येतो. फक्त आई या शब्दाचं वर्णन संत अगदी मोठ्या अंतकरणानं, प्रेमळ मायेनं, प्रेमळ अंतकरणानं या ठिकाणी करतायत. आणि मग संत सांगतात या आईसारखं निस्वार्थ प्रेम आपल्या लेकरावर, लेकराचे हित जाणे मागुनीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन. नभीची चांदणी तुग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या
आकार उकार देणारं एकच प्रेमळ व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये या ठिकाणी आहे. म्हणून आहे तोपर्यंत जाण होणं गरजेचं आहे. मेल्यानंतर कावड्याला आम्हाला आमची आई म्हणायचं नाही, कावड्याला आम्हाला बाप म्हणायचं नाही. आहे तोपर्यंत जीव लावा. सगळ्यांच्या चरणाला लागून एकच विनंती आहे, आई आई करीते आई कोणीच होईना, माझ्या आईची जसर शेजेनारी लाईना. आई आई करीते आई सुखाचा सागर, तिच्या कौतुकाचा वृक्ष बहरला आई आई करीते आई साखरेचा घडा, आई आई करीते आई होईना, माझ्या आईची शेजारी लाईना. आईचा वडिलांचा आशीर्वाद जर आम्हाला मिळवायचा असेल, त्यांची कृपा त्यांचं हसू आनंद जर आम्हाला कमवायचा असेल, तर त्यासाठी वेगळं काही करावं लागतं का मोठं नाही. दुसऱ्या अजून एक गीतामध्ये सुद्धा गोड चिंतन केलंय. मी कधीच आई आणि वडील एवढा विषय लावत नाही, पण आज मातृदिन आहे म्हणून सांगते. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण ज्यांची आई गेली त्यांना त्या आईचं महत्व कळतंय, पण ज्यांची अजून आहे ना जीवनात, त्यांनी मात्र इथून पुढे तरी त्या आईची वडिलांची जाण करायला शिका. कारण कबीर महाराज म्हटल्याप्रमाणे परिस्थिती खरंच आम्हाला आमच्या लोकांमध्ये पाहायला मिळते. नका दुर्दशा करू माता माऊलीची. कोण आहे ती आपल्या जीवनातली? जीवनातल्या तुझ्या सावलीची नका दुर्दशा करू माता माऊलीची. जीवनातली सावली म्हणजे आपली आई आहे. करी लाभाविना प्रीती असं म्हणजे तुकोबर आहे. त्या माईचं वर्णन करतात, आईचं वर्णन या ठिकाणी करतात. अशी ही आई जाऊन या भागवत परिवारावर आज दुःखाचं सावट एवढं पसरलंय, पण आईची उणीव जीवनभरही कुणी भरून काढू शकत नाही. पण तरीही जिवंतपणे सेवा करा हे आम्हाला आमचे संत शिकवतात, भारतीय संस्कृती शिकवते. पण त्यानंतरही त्यांच्या उपकाराची परतफेड करता येते. हे सुद्धा आमच्या संतांनी, हे सुद्धा आमच्या
भारतीय संस्कृतीने आम्हाला काही कर्म काही कर्तव्य त्यासाठी घालून दिले की गेल्यानंतरही आम्हाला या आई वडिलांची सेवा आमच्या जीवनामध्ये करता येते। मग त्यासाठी काय करावं? कुळधर्म विधी निषेध पाळी मग सर्व सुखी तुझ्या सरळी पालन करा, अर्थात देवकार्य आणि पितृकार्य या ठिकाणी करा। हे वारंवार आमचे संत आम्हाला या ठिकाणी सांगतात। मग त्याच अनुषंगाने आज तुकोबारायांचं सुद्धा गोड चिंतन आमच्या समोर तुकोबारायांनी ठेवलंय की बाबा इतरत्र या जीवाच्या आणि जगाच्या सेवेमध्ये तुझं स्वतःचं आयुष्य तू वाया घालवू नको, खर्च करू नको। मग काय कर? कुण्यातरी एका देवाचं दास। काय? कुण्यातरी एका देवाचं दास हो, आई वडिलांची सेवा कर आणि साधू संतांची सेवा कर आणि एका देवाचा दास होण्यातच तुझी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये भलाई आहे आणि सार्थकता या ठिकाणी आहे। मग सफलता सार्थकता संतांनी सांगितली। मग तसं जर पाहायला गेलं तर संतांचे विचार तुमच्या आमच्या सफलतेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। पण आम्ही संतांच्या विचारांचा कधी विचारच केला नाही आणि मग आचरणाचा विषयच येत नाही। जर विचारच तुम्ही आम्ही केला नाही संतांना नेमकं काय भाव आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे याचा जर कधी आम्ही विचारच केला नाही तर निश्चितच त्या स्वरूपापर्यंत संतांच्या विचारांचं आचरण असल्याशिवाय जाता येऊ शकत नाही। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात देव असा सहजासहजी प्राप्त होणारा नाही। देवाला जर साध्य करायचं असेल, देवाला जर प्राप्त करायचं असेल तर त्या लेवलची, त्या पद्धतीची, त्या पात्रतेची साधना भक्ती भजन आमच्याकडे असणं फार गरजेचं आहे। पण इथे मात्र आम्ही जर आमचं परीक्षण केलं तर उलट चित्र काहीतरी पाहायला मिळतं। आम्ही संतांच्या विचारांकडे लक्ष देत नाही म्हणजे संतांच्या विचारांचं आचरण आमच्या जीवनामध्ये नाही। आणि मग संतांनी देवापर्यंत जाणारा जो मार्ग आम्हाला सांगून ठेवलाय त्या मार्गाचा जर अवलंबच आमच्या जीवनामध्ये नसेल तर तो भगवान परमात्मा कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे हे कदापि तुम्हाला आम्हाला समजून येऊ शकत नाही। मग देवाचा जीवाचा संबंध एवढा गोड एवढा सुंदर असताना सुद्धा जीव देवापर्यंत जाऊ शकत नाही। त्याचं एकमेव कारण मौली ज्ञानोबराय सांगतात की लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि मग वाया हजार हरिविन। लटका खोटा संसार जीवाच्या आणि देवाच्या मध्यात अडवा येतो म्हणून तो जीव देवापर्यंत पोहोचू शकत नाही। ये दुनिया गोरख धंदा है, ये दुनिया गोरख धंदा है, सब जग माया में अंधा है, सब जग माया में अंधा है। जिसने कभी प्रभु को देखा नहीं वो रूप बताना क्या जाने जो प्रेम कभी आया नहीं तम का ठिकाना क्या जाने अंधा है। त्या भगवंतापर्यंत जाणारा रस्ता, त्या रस्त्याचा वापर जर आम्ही आमच्या जीवनामध्ये केला नाही तर
त्या प्रीतमापर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत साध्यापर्यंत तुम्ही आम्ही कदापि जाऊ शकत नाही, कारण बाजारात जाऊन भाजी आणण्या इतका माझा सोपा देव नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणताय तो असा सहजासहजी प्राप्त होणार नाही. त्या पद्धतीची त्या लेवलची त्या पात्रतेची साधना भक्ती भजन आमच्याकडे असणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. पण तुमची आमची अवस्था कशी आहे सांगू? मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, देव अशाला पाहायचा नाही. मनात नाही भाव आणि म्हणे देवा मला भाव. मनात जर भाव नसेल, भजन नसेल, साधना नसेल, भक्ती आमच्याकडे नसेल तर बाजारात जाऊन भाजी आणण्यात का सोपा माझा देव नाहीये. आवाज दिल्याबरोबर तो यायला रिकामा नाही. ती पूर्व तयारी आमच्याकडे असणं गरजेचं आहे. पूर्व तयारी आमच्याकडे जर नसेल तर तोही प्राप्त होणार नाही, तोही साध्य होणार नाही. म्हणून तुकोबरायांनी आधी करून सगळ्या संतांनी काय एकच म्हणजे एकच आग्रह आमच्या या मानवी जीवाकडे सर्वत्र पाया पडून या ठिकाणी केलाय की बाबा या भगवंताची प्राप्तीच खऱ्या अर्थानं जर तुझ्या जीवनाचं सार असेल, सार्थक असेल तर त्यासाठीच तू प्रयत्न आयुष्यभर जीवनभर या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मग भगवंताची प्राप्ती करायची असेल तर सर्वात आधी महत्वाची गोष्ट काय करणं गरजेचं आहे आणि ते संतांनी आम्हाला सांगितलंय. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो आहे. या खोट्या दुखत्या संसारामध्ये ज्या मायाजाळामध्ये हा जीव गुंतत चाललाय, या जडापासून आणि जीवापासून सावध माणसाला होणं गरजेचं. चोरणी जल्या हो चोरणी जल्या नाडणी भागा जागा रे बाईनो, आता जागा रे बाईनो जागा जागा मज निरंतर जागविती. आणि हे संतांचे मोठे उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. आणि मग संतांच्या वचनांचं पालन केलं, आचरण केलं तर निश्चित त्या भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच अनुषंगानं त्याच उद्देशानं असतो या मानवी जीवाला समाजाला काहीतरी सांगू इच्छितात की बाबा जीवनाची सफलता भगवंताची प्राप्ती आहे. आणि मग त्यासाठी तू काय कर, जनाच्या जीवाच्या सेवेमध्ये स्वतःचं आयुष्य जीवन वाया घालवू नको. मग काय करणं महत्वाचं आहे तर कोण्या तरी एका देवाचं दास होणं तू गरजेचं आहे. मग देवाचं दास व्हायचं असं जेव्हा लोकांना तुकोबराय सांगू लागले, लोक म्हणायला लागली तुकोबराय तुम्ही म्हणताय कुणीतरी एका देवाचं दास व्हायचं, पण आमच्याकडे देव इतके झाले. किती देव आहे
33 कोटी देव आहे. आमचा वार बदलला की देव बदलतो, मिनिटाला आम्ही देव बदलतो. इतके देव झाले, देवाच्या बाबत अगदी वेगळं आगळं चिंतनही त्यांचे असलेले भक्त आमच्या समोर ठेवतायत. कुणी म्हणताय एकटाची असोनी एकला आमचा देव एक आहे. कुणी म्हणताय एक नाही, तुझं सगुण मनोकी निर्गुण रे, तुझं सगुण मनोकी निर्गुण रे. सगुण आणि निर्गुण दोन स्वरूप म्हणणारी काय देवाची भक्त. तर कुणी म्हणताय अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले. 10 अवताराचंही चिंतन मांडणारा वेगळा भक्त परिवार आमच्या समोर त्याच्या बाबत वर्णन करतोय. तर कुणी म्हणताय हरी अनंत, हरी कथा अनंत, अनंत अवतार देशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. मग लोकांनी तुकोबराय समोर असा विषय या ठिकाणी जेव्हा ठेवला, काऊ तुकोबराय तुम्ही म्हणता एका देवाचं कोणत्या तरी दास व्हा. मग कोणी एक म्हणतंय, कोणी 2 म्हणतंय, कोणी 10 म्हणतंय, तर कोणी म्हणते अनंत अवतार घेणारा भगवान परमात्मा आहे. देवांची संख्याच आमच्या समोर एवढी झाली, तर नेमकं कोणत्या मताला आम्ही प्राधान्य द्यायचे फार आमच्या डोक्यामध्ये गोंधळ झाला. तुकोबराय म्हणता गोंधळ करून घेऊ नका, आणि झाला असेल तर तो सोडवायला मी इथे आलेलो आहे. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. समाजाच्या डोक्यामध्ये झालेला गोंधळ सोडवण्याकरिता संत वैकुंठावरून मृत्यूलोकामध्ये अवताराला येतात. अशाच उद्देशाने तुकोबराय म्हणतात गोंधळ करू नका. अनंत अवतार घेणारा जो भगवान परमात्मा आहे ना, जेव्हा जेव्हा धर्मावर भक्तावर संकट आलं, त्या संकटाचं निरसन करण्यासाठी जो मुख्य आणि प्रमुख देव आहे त्या देवाचं नाव भगवान विष्णू असं या ठिकाणी आहे. मग या इतर मताला तुम्ही प्राधान्य देण्यापेक्षा जो अनंत अवतार घेणारा भगवान परमात्मा विष्णू नाव ज्याचं आहे, त्या विष्णूचं जर तुम्ही दास झालात ना, तर सर्व देवांचं दास झाल्यासारखं होईल. मग विष्णूचं दास झालं पाहिजे किंवा विष्णूचं दास व्हा असा आग्रह म्हणजे तुकोबराय आज या समाजाकडे या ठिकाणी करत आहे. मग विष्णूचं दास व्हायचं, पण विष्णू नेमकं कसा ओळखायचा? तेव्हा मौली ज्ञानोबराय चिंतन ठेवतात आणि तुकोबराय सुद्धा म्हणतात की नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा तेथ ब्रह्मात्मा यया बोला मोडे सौरसु न बोलनिया ही पैसु नाही अपारा अमुपा पांडुरंगा. मग याच्यातही लोकांचा गोंधळ होऊ लागला. विष्णू नेमकं ओळखायचा कसा? तेव्हा माझ्या तुकोबरायांनी मौली ज्ञानोबरायांनी चिंतन समोर ठेवलंय. जास्त गोंधळ करू नका. भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार सुद्धा विष्णूचाच आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अंश सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. आणि सध्या काळात तुम्हाला आम्हाला सोपा असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले, तेच पुढे चालून द्वारकाधीश झाले आणि द्वारकाधीशच पुढे चालून पंढरीचा श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा या ठिकाणी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. असा हा विष्णूचा स्वरूप, विष्णूचा अंश असलेला भगवान परमात्मा. मग आम्ही रामाचे दास झालो काय? फरक नाही. कृष्णाचे दास झालो काय? फरक नाही. अथवा विठ्ठलाचे दास झालो काय? विष्णूचा दास झाल्यासारखंच या ठिकाणी आहे. मग तुकोबराय म्हणू लागले अशा पद्धतीने तुम्ही रामाचे, कृष्णाचे, विठ्ठलाचे जर दास झाला तर विष्णूचा दास झाल्यासारखंच आहे. जेव्हा तुकोबरायांनी सांगितलं तेव्हा लोकांना मात्र विचार पटला. तुकोबराय तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही आता विष्णूचं, विठ्ठलाचं, रामाचं, कृष्णाचं दास व्हायला तयार आहोत, पण दास कसं होतात हे आम्हाला माहिती नाही. मग दास कसं व्हायचं, दास होण्याची पद्धती नेमकी आहे तरी काय, तीच पद्धती अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
क्रोध त्या समाधी करणार. प्रथम चरणामध्ये माझे तुकोबाराय उपदेश करतायत दास कुणाचं व्हायचं आणि कसं व्हायचं. सुंदर गुण अशी पद्धती सांगितली. विष्णूचं दास व्हायचं आणि कसं व्हायचं हे चिंतन जेव्हा ऐकलं तेव्हा समोर जेवढी लोक बसली होती, तुकोबारायांच्या समोर जेवढी लोक बसली होती ती सगळी शहाणी होती का? लोक सगळी सारख्याच विचाराचे नसतात. त्याच्यामध्ये काही येडे असतात, काही शहाणे असतात, तर काही अतिशहाणे सुद्धा असतात. मग असाच एक अतिशहाणा माणूस उठला. तुकोबाराय तुम्ही आम्हाला एवढा उपदेश करताय पण तुम्ही आमच्यासारखं तर करीत नाही ना. म्हणजे कसं? लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. तुम्ही फक्त सांगायचं तर काम करीत नाही ना. कारण उपदेश करण्याचा अधिकार सुद्धा त्यालाच आहे. ज्याला जो उपदेश करायचा आहे त्याला तो आधी आचरणात आणणं गरजेचं आहे. जे काही तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगताय ते स्वतः तुम्ही आचरणात आणलंय का? असा तो एक माणूस उठला आणि तुकोबारायांना माझा प्रश्न करू लागला. आता तुकोबारायांचा अधिकार नेमका आहे तरी काय हे तपासण्याची आपली लायकी आहे का? आपली पात्रता आहे का? अजिबात नाही. जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ. जरी दगडा सहित वया तारी देशाला या. ज्या रामेश्वर भट्टांनी उभं आयुष्यभर माझ्या तुकोबारायांच्या नावानं खडे फोडले, त्यांना त्रास दिला, वैर या ठिकाणी केलं, अशा या रामेश्वर भट्टांनी सुद्धा सरशेवट शरणागती पत्करावी आणि म्हणावं तुका विष्णू नाही तुझा. तुकोबाराय म्हणजेच विष्णूचं स्वरूप आहे, विष्णूचा अंश या ठिकाणी आहे. तुकाराम नाम घेता कापे यम. एवढा मोठा अधिकार सगळा जग या काळाला घाबरतो, अख्खं ब्रह्मांड या काळाला घाबरतो, पण असं हा काळ माझ्या तुकोबारायांच्या नावाला घाबरतो. एवढा मोठा अधिकार माझ्या तुकोबारायांचा आहे. अधिकार तपासण्याची आपली बुद्धीची पात्रता या ठिकाणी नाही. कारण तुकाराम या शब्दाचा अर्थ सुद्धा सामान्य जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराचे कळ, तुकाराम जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ. तुकाराम अमुरेणू या धोकडा, तुका आकाशा एवढा. असं मोठं वर्णन कोण माझ्या तुकोबारायांविषयी आलेलं आहे. मग अशा या तुकोबारायांचा अधिकार त्यांच्याकडे सांगण्याचा आहे का असा हा प्रश्न करणारा मानव जीव, प्रश्न करणारी ही बुद्धीच मूर्ख आहे बरं. काय असाच एक अतिशहाणा माणूस उठला आणि असा प्रश्न तुकोबारायांना केला. तेव्हा तुकोबाराय म्हणतात बाबा तुला शंकाच आहे ना, तुझी शंका मी दूर करतो. तू विचारल ना तुकोबाराय तुमच्याकडे अधिकार आहे का? तर माझा अधिकार तर मी काय तुला सांगू शकत नाही, पण कसं मी तुला स्पष्टीकरण देऊ शकतो त्याच्यासाठी माझं एकच प्रमाण तुला भरपूर झालं. धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. आमच्या मुळा जन्माला धन्यताच कशामुळे प्राप्त होते तर आम्ही जन्माला आल्यानंतर विठ्ठलाचे दास या ठिकाणी झालो. म्हणजे स्वतः आधी तुकोबाराय विठ्ठलाचे विष्णूचे दास होतात आणि मग तुम्हाला आम्हाला आपल्याला आग्रह करतायत. काय आग्रह केला? तरीच जन्म घ्यावे दास
दास विठोबाचे व्हावे. ठीक आहे तुकोबराय, आम्हाला प्रमाण मिळालं, तुम्ही स्पष्ट केलं. हा अधिकार आहे तुमच्याकडे, जे काही सांगतात ते तुम्ही आधी आचरणात आणलंय आणि मग आम्हाला सांगितलंय. पण कसं दास व्हायचं विचारल्यानंतर गोड अशी पद्धती माझ्या तुकोबरायांनी तीही सांगितली. काया वाचा मने दास होण्याची पद्धती आहे. सर्वात आधी काय समर्पण करायचंय? जो देह भगवंतानं दिलाय त्या देहाचं समर्पण देवाच्या सेवेमध्ये होणं गरजेचं आहे. देह समर्पी जे देवा भार काही जना घ्यावा होईला तुका म्हणे देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा होईल अगवा तुका म्हणे आनंद. तुकोबराय म्हणू लागले देहाचं समर्पण त्याच्या सेवेमध्ये दास होण्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे. मग देह समर्पण करायचं कसं? जव हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. हात आहेत का तुम्हाला? आहेत ना? मग ते हाताने काय करायचं? जे आतापर्यंत तुम्ही वाजवली नाही, हाताने टाळी वाजवता आली पाहिजे. पायानं तीर्थयात्रा घडली पाहिजे, मंदिरापर्यंत जाता आलं पाहिजे. जे डोळे दिले त्याला देवाचं मुख एकदा तरी दिवसातून दिसलं पाहिजे. जी वाचा दिली त्या वाचेनं मुखानं भजन म्हणता आलं पाहिजे. एवढंच नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धीची बुद्धी देवानं दिली ना, तिचा सुद्धा वापर देवाच्या सेवेसाठीच झाला पाहिजे. एकूण या देहाचा शरीराचा वापर देवाच्या भक्तीसाठी जेव्हा होतो त्याला कायन दास होणं असं या ठिकाणी म्हणतात. दुसरे दास्यत्व अतिशय महत्वाचं आहे. बोलता येतं तुम्हाला? येतं का? तिकडचे मागचे तुम्हाला काय म्हणू नको का? बोलता येतं का? हा, कामाचं का बिनकामाचं? आता तरी कामाचं बोला. हा, आम्हाला बोलता येतं, पण आमचं बोलणं कसं आहे? अनंत वाचाळ बरळ ती बरळ. पण वाचेचा वापर सुद्धा कसा असावा, वाणी सुद्धा कशी देवाचरणी समर्पित करावी हे आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं. मग कशी वाणी समर्पित केली संतांनी? बोलण्याची नाही. आता देवाविना काही, देवाशिवाय आम्ही आमच्या वाणीचा वापर काहीच बोलण्यासाठी करत नाही. इतर क्षुल्लक कारणासाठी वाणी खर्च करू नका. यालाच एक पद्धतीनं वाचिक सेवा म्हटलेलं आहे. वाचेनं भगवंताचा दास होणं म्हटलेलं आहे. मग ही वाचेची सेवा, वाचेनं दास आमचे साधू संत भक्त आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी झाले. आम्ही क्षुल्लक कारणासाठी वाणी खर्च करत नाही. आणि बोलायचं झालं विषय तो त्यांचा अजून चालू दे. आता नेमकं मी सोडेल आणि पाऊस येईल असं नाही का? तुमचं काय म्हणणं आहे महिला मंडळ? काय म्हणलंच नाही का?
साधू संतांनी वाचेचा वाणीचा वापर कसा केला बघा. आम्ही काय करतोय, व्यर्थ बडबड करतोय. पण त्या कैसा गोपाळ पावे हरी, त्याला भगवंताची प्राप्ती होणं कदापि शक्य होणार नाही. मग विषय तो त्यांचा झाला नारायण. बोलायचंच असेल एकतर बोलतच नाही, आणि बोलायचंच असेल तर देव हा एकमेव विषय आमच्याकडे बोलण्यासाठी आहे. भले आम्हाला कोणासोबत जरी बोलायचं असेल तरी आम्ही देवाचंच बोलतो. जनमानसाशी बोलताना संत आई कारे जना, तुझ्या स्वहिताच्या खडा पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. मनाशी बोलताना संत मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पाय. पत्नीशी म्हणजे बायकोशी बोलताना सुद्धा संत कोणतं बोलतात, देव पहावया करी हो सायास न धरी हे आस नाशिवंत. संत एवढंच नाही, तुलसीदासांना जेव्हा भूत प्रसन्न झालं, भूतानं विचारलं तू मला पाणी पाजून तृप्त केलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय असेल ते माझ्याकडून तू मागून घे. तेव्हा जेव्हा भूत प्रसन्न झालं, भूत काही मागा असं म्हटलं, तेव्हा त्या भूताला सुद्धा माझ्या तुलसीदासांनी काय विचारलं, माझा भगवान प्रभू रामचंद्र माझ्या जीवनामध्ये भेट केव्हा होईल, तो मला प्राप्त केव्हा होईल. म्हणजे भूताशी बोलताना सुद्धा देवाचाच विषय संत बोलतात. एवढंच नाही, माऊली ज्ञानोबरायांच्या घरासमोर एक दिवस कावळा येऊन बसला बरं का. माहिती तुम्हाला प्रकरण. एक दिवस कावळा येऊन बसला, तर त्या कावळ्याला सुद्धा काय बोललाय, पहिलं तो गे मौली ज्ञानोबरांनी त्या भगवान पंढरीनाथाचा शकून तू माझ्याकडे घेऊन ये. म्हणतात ना, दारासमोर जर येऊन कावळा ओरडायला लागला तर आज पाहुणे येणार आहे असा शकून आपल्याला मिळतो. तेव्हा तो कावळा येऊन बसला, कावळा येऊन बसला, तेव्हा जणू काही माझा विठ्ठलच माझ्या भेटीसाठी येतोय. आणि मग कावळ्याशी बोलताना सुद्धा मौली ज्ञानोबराय देव हा एकमेव विषय या ठिकाणी वापरतात. शकून गे माये सांगता, शकून गे माये सांगता, पहिलं तुगे काम होकता आहे. असं सर्वत्र कुणाशीही जरी बोलायचं असेल तर माझ्या संतांनी भक्तांनी एकाच विषयाचा वापर बोलण्यासाठी केला, तो म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण नामडे जनधन माता पिता. मग अशा पद्धतीनं वाचेचं समर्पण, वाचेनं कसं दास होता हे माझ्या तुकोबरांनी आम्हाला सांगितलं. तिसरं समर्पण अतिशय महत्वाचं, ते आहे मनाचं. बघा, शरीराला दास झाला शरीर कीर्तनाला येईल, वाचेनं दास झाला वाचा भजन म्हणेल, पण ते भजन करणारा शरीर आणि त्याचं मन जर घरी असेल तर त्या दोनही सेवेला अर्थ उरत नाही. म्हणजे मनाचं समर्पण सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मग आधी काया नंतर वाचा आणि नंतर मनानं भगवंताचं दास व्हा असं आग्रह तुकोबराय करतात. आता मला एक सांगा, तुम्हाला गंगापूर तालुका आहे ना, गंगापूर तालुक्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या माणसांचं मन माणसाच्या ताब्यात आहे का माणूस मनाच्या ताब्यात आहे? कसं आहे तुमच्याकडं? तुम्ही वेगवेगळ्या भागातून आलेले पाहुणे आहेत ना, मग त्याच्या भागात जसं जसं असेल तसं सांगा. मन आपल्या ताब्यात आहे का आपण मनाच्या ताब्यात आहोत? मनानं सांगितलं कीर्तनाला जायचं तरच ते शरीर कीर्तनाला येऊ शकतं. मनानं जर आदेश काढला कीर्तनाला जायचं नाही तर शरीर येऊ शकते का?
म्हणजे मन आपल्या ताब्यात नाही, आपण मनाच्या ताब्यात आहोत बरं का. जसं मन म्हणेल तसं हे शरीर कृती केल्याशिवाय राहत नाही. मग या मनाला तुम्हाला आम्हाला भगवंताच्या चरणी रुजू करायचंय, भगवंताच्या सेवेमध्ये या ठिकाणी लावायचं आहे. पण शक्यतो ते लागण्यासाठी मानतंय का? मानत नाही. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल धुर किती हकल हकल कविता आम्ही सर्वांनी ऐकली, सर्वजण शिकलो, पण अर्थ जाणून घेतलाय का कधी? ओढाय ओढाय आहे बरं का. आता तरुण मुला मुलींचंच आहे असं म्हणण्यात अर्थ नाही, कारण हल्ली आजकालचे 70 वर्षाचे बाबा सुद्धा हिरडाय करतात, केस काळे करतात, मोदीचा कोट घालतात आणि आजीला म्हणतात आज मी कसा दिसतोय हो. काय सगळ्यांच मन हे शेवटपर्यंत तरुण राहतं बरं का. मन कधीच म्हातारं होत नाही. असं हे मन किती विचित्र आहे. मन चंचल मन कपटी मन लालची और चोर मन के मन मत चलियो पलट पलट काय चंचल चपल जाता येता लगे वेळ असं विचित्र मन हे प्रत्येकाकडे आहे. म्हणजे थोडक्यात ते एका जागी स्थिर राहायला मानत नाही, ते स्थिर होत नाही. शक्यतो अस्थिर असलेलं मनच तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. आता इथे तर घडीत तिथे घडीत इथे असं अस्थिर चपल चंचल असलेलं मन प्रत्येकाकडे आहे. आणि मग भगवंताच्या चरणी जर त्याला रुजू करायचं असेल, मनाला दास व्हायचं असेल, तर सर्वात आधी त्या अस्थिर मनाला स्थिर करणं गरजेचं आहे. मग अस्थिर मनाला स्थिर करायचं असेल तर त्यासाठी काय करा? 2 गोष्टी मनाला समजावून सांगा. पहिली गोष्ट, नको नको मना गुंतू माया परिणाम भोगायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांधा पुढे. कळ जेव्हा कोरोना झाला होता तेव्हा पाहुणे रावळे भेटायला आलते बाबा बर घरातले. हे कधी कळतं मग? कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांधा पुढे. सगळं नागबाबांचं चिंतन आहे. आणि मग अशी जर अवस्था आपल्या भोगायला येऊ नये असं वाटत असेल तर नको नको म्हणा गुंत माया जाई. त्याशिवाय अस्थिर मन स्थिर होणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट समजावून सांगायची आहे. नित्य गोविंद गोविंद
नित्य गोविंद गोविंद माझा मनाला छंद छंद माझा मनाला छंद छंद माझा मनाला छंद। भगवंताची कृपा पात्र आपल्याला व्हायचं असेल त्याचं दास व्हायचंय तर त्याची गोड अशी पद्धती आधी कायानंतर वाचा आणि नंतर मनानं दास व्हायचंय। मनाचं दास्यत्व अतिशय महत्वाचं आहे। कायनं होणं शक्य आहे, वाचन होणं शक्य आहे, पण मनानं दास होणं फार कठीण आहे आणि ते केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणं शक्य नाही। म्हणून त्या मनाकडे अजून एक आग्रह करायचा आहे। पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कबडी दमडी बोलो राम 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 बोलो येणे नाही मन नावाचा मोगरा भगवंताच्या चरणी समर्पित करायचा। पण परत एक जण उठला तुकोबरांना विचारू लागला बघा, तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगितलं कुणाचं दास व्हायचं कसं व्हायचं, पण तुम्हाला आमची एक समस्या आमचा एक प्रॉब्लेम सांगू। म्हणजे काय, आम्ही फायद्याशिवाय कोणतंच काम करीत नाही। आम्ही फायद्याशिवाय कोणतंच काम करत नाही तुकोबराय,
आम्हाला सांगितलं दास कोणाचं व्हायचं कसं व्हायचं, तर त्याच्यापासून काहीतरी फायदा झाला पाहिजे. काम क्रोध त्यास बाधित, काम क्रोधादी विकारांची बाधा कदापि साधकाला होत नाही, त्या दासाला होत नाही. हा सर्वात मोठा होणारा त्या दासाचा फायदा प्रथम चरणामध्ये तुकोबरा या ठिकाणी सांगतात. मग या सर्व जगाला आपल्या ताब्यात ठेवणारे काम क्रोधादी विकार, आता या जीवाचं जर सगळं वाटोळ कुणी केलं असेल तर या विकारांनीच केलंय बरं. तुम्ही आम्ही तर याचे रोजचेच गिऱ्हाईक आहोत, पण या विकारांनी मोठमोठ्या लोकांना सोडलेलं नाही. ती मोठी मोठी लोक नेमकी आहे तरी कोण, या अख्ख्या लोकांच्या नावाची यादीच माझ्या नाथबाबांनी आमच्या समोर ठेवली. धडक मारिली नारदा, मारिली नारदा, केला रावणा असे हे या साधकाला कदापि बाधत नाही. काम क्रोध त्यास बाधित ना, पण त्यासाठी महत्वाचं काय आहे माझे तुकोबरा म्हणतात, विशेष सूचना मी तुमच्यासाठी देतो. विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. ज्याचं दास व्हायचंय ना त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास जर ठेवला ना तर काय होईल, जेवढं काही ऐश्वर्य जेवढं काही वैभव माझ्या देवाकडे आहे ते सर्व त्या दासाला भोगायला तो प्राप्त करून देत असतो. सकळ भोगिता होय त्याचे. आणि याच्याही पुढे जाऊन एक गोड चिंतन, गोड विशेष सूचना माझे तुकोबरा या ठिकाणी देत आहेत की बाबा, संतांच्या भक्तांचं चित्ताचं वर्णन ऐकलंय का तू? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आकुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. काय म्हणजे काय? अखंड भजन, अखंड चिंतन साधू संतांच्या जीवनामध्ये या ठिकाणी आहे. आणि मग अखंड भजन केल्यानं त्यांचं चित्त कसं आहे, मृदूस बाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आता या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांवर डिपेंड आहेत. ज्याचं चित्त निर्मळ आहे तोच भगवंताचं भजन करू शकतो, आणि भगवंताचं भजन करण्यासाठी सुद्धा चित्त निर्मळ असणं गरजेचं आहे. आणि जगाच्या पाठीवर चित्त जर निर्मळ करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा देवाचं भजनच करावं लागतं. म्हणतात ना, पीड पराई जाणे रे, दुसऱ्याचं दुःख स्वतःचं दुःख मानायला लागतो. एवढं द्रवीभूत लोण्याप्रमाणे मऊ सज्जनाचं चित्त होतं तरी कशाला? अखंड देवाचं भजन त्यांच्या जीवनामध्ये असतं. नवे नवे तर वारकऱ्यांची वैष्णवांची विशेष खुणच काय सांगितली, वैष्णव जन तो तेने कही पीड पराई जाने दुसऱ्याचं दुःख स्वतःच्या अंतःकरणामध्ये रुतलं पाहिजे, ठचलं पाहिजे, ते त्याची जाणीव झाली पाहिजे. आणि मग एवढं चित्त निर्मळ करा. आणि ते चित्त निर्मळ करण्यासाठी अखंड देवाचं भजन होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. या साधू संतांनी काय केलंय, अखंड देवाचं भजन केलंय. आणि मग त्या भजनाचा परिणाम त्यांचं चित्त विकाररहित झालं, म्हणजेच निर्मळ झालं. आणि एकदा का चित्त निर्मळ झालं रे झालं, त्याचा काय परिणाम होतो अभंगाचं शेत. चित्त
आपल्यासाठी एक विशेष सूचना आहे. श्री दत्तप्रभूंच्या मंदिराचं वर्धापन दिनाच्या निमित्तानं सोहळा आयोजित केलेला आहे. वर्ष आहे पहिलं. सगळ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की हरिभक्तीपरायण गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, गुरुवर्य रामभाऊजी महाराज राऊ, गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादानं हरिभक्तीपरायण राम लखनजी महाराज यांच्या प्रेरणेनं भगवान दत्तप्रभूंच्या मूर्तीला दत्तप्रभूंची मूर्ती आणि मंदिराच्या वर्धापनाच्या निमित्तानं सोहळा आयोजित केलेला आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांना म्हणजे सांगण्यात एक विशेष आनंद होतो की सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा आली तर या ठिकाणी वाढवावी. सर्वांच्या चरणी विनंती आहे. 18/5/2024 रोजी गुरुवर्य रखमाजी बाबा नवले आणि श्री संत एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पैठण यांची सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत हरिकीर्तन होणार आहे आणि नंतर महाप्रसादाचाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. 18/5/2024 या रोजी हरिकीर्तन आयोजित केलं. या कार्यक्रमाला या सोहळ्याला सर्वांचीच मोठी गोड उपस्थिती राहावी
याच उद्देशानं ही सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ठिकाण कोणतं? शिंगारे साहेब त्यांच्या तिकडचं मंदिर का? तर त्या मंदिरामध्ये सत्ता आहे बरं. तर असो, झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित करण्यापूर्वी सात संगत सर्वांनी गोड केली. सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. वयानं गुणानं ज्ञानानं मानाने मोठी असलेली ही सर्वच मंडळी, भारतीताईवर विशेष श्रद्धा विशेष प्रेम असलेली ही सर्वच मंडळी मोठ्या अंतकरणानं या ठिकाणी समोर उपस्थित राहिला. सेवा तुम्ही श्रवण केली. सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी करते. वंदनानं माझ्याकडून कुणाचं नाव राहिलं असेल मायबापाच्या अंतकरणानं क्षमा. आता जास्त वेळ मी घेणार नाही, वेळ आपला बहुतेक झालेला आहे. 1 मिनिट माझ्याकडे शिल्लक आहे. त्या 1 मिनिटाची आम्हाला संधीचं सोनं करायचंय. अर्धाच मिनिट प्रभू रामचंद्रांच्या नामाचा गजर करायचा. ते भजन करण्यासाठी देवाला 2 हात दिलेत असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी ते हात वर करायचे आणि मोठ्या प्रेमानं माझ्यासोबत भजन करायचं. तुम्हाला हात नाही करा. Yeah.